जय पवारांकडून व्हीएसआरच्या मालकाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेला हा व्हिडिओ आहे। उड्डाणावेळी याचा निष्काळजीपणा गंभीर असल्याचं सुद्धा जय पवारांनी हा व्हिडिओ पोस्ट करताना म्हटलंय। डीजीसीएनं तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जय पवारांनी केली आहे। ही एका मुलाची आर्तहक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तर माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसाठी ही माझी हाक असल्याचं जय पवारांनी म्हटलं। जय पवार यांनी व्हीएसआरचे मालक रोहित सिंग यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि या पोस्टमध्ये मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवर झोपलेले दिसतात। हा व्हिडिओ पोस्ट करताना जय पवारांनी गंभीर सवाल उपस्थित केला असून उड्डाणावेळी अशा निष्काळजीपणा अत्यंत गंभीर धक्कादायक असल्याचं म्हटलेलं आहे। जय पवारने काय पोस्ट केली आहे पाहूया। या व्हिडिओमध्ये व्हीएसआरचे मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत। आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही। हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक असल्याचं जय पवारांनी म्हटलं। मी डीजीसीएकडे ठामपणे मागणी करतो, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी। संपूर्ण चौकशी होईपर्यंत व्हीएसआरची सर्व विमानं तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत। आणि रोहित सिंग यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जय पवारांनी यावेळी केलेली आहे। ही एका मुलाची आर्तहाक आहे। माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसाठी असं जय पवारांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे। उत्तम लोकांची जी भूमिका होती की रोहित पवारच एकटे ही लढाई करतायत आणि स्वतः अजित पवारांचे पत्नी जे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांनी याच्यात सहभागी व्हायला पाहिजे। जर जय पवारांनी अशा प्रकारची माहिती समोर आणली असेल तर नक्कीच त्या विमान कंपनीवर जे रोहित पवारांची मागणी आहे व्हीएसआर कंपनीवर आणि डीजीसीएवरती FIR दाखल व्हायला हवी। ट्विट केलेला आहे किंवा दाखवलेला आहे तो नेमका त्या घटनेशी संबंधित आहे की नाही याची कल्पना मला पण नाही आणि त्यांनाही ती नसेल। परंतु कॉकपिटमध्ये विमान पायलटच्या जागेवर बसून झोपणं हे अत्यंत धोकादायक आहे। हे छोटे जे फ्लाईट असतात याचा रन किती असतो तर तास, जास्तीत जास्त 1 तासाचा रन असतो। मग 1 तासाच्या रनमध्ये त्या प्रवासामध्ये जर झोपलेला असेल तर ते धोकादायक आहे हे मात्र निश्चित आहे। आणि अशा वेळेला तेही मुख्य पायलटच्या जागे बसून झोपणं मला वाटतं हे कुणालाही मनाला पटणार नाही। म्हणून असं जर त्या कंपनीचा मालकच स्वतः करत असेल तर पायलटाचं काय धोरण असावं काय कळायला कल्पना नाही। म्हणून हे प्रकरण गंभीरतेने घेतलं पाहिजे। व्हीएसआर कंपनीबद्दल जय पवार यांनी केलेलं ट्विट अतिशय गंभीर आहे। अशा पद्धतीची हलगर्जीपणा जर का व्हीएसआर कंपनीकडनं केला जातोय तर या प्रकरणामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देखील गांभीर्यानं चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे। व्हीएसआर कंपनीमध्ये अशा पद्धतीनं हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा केल्याचं ट्विट जय पवार यांनी केलंय आणि जय पवार यांनी ज्या पद्धतीनं चौकशी मागणी केली, निश्चितपणे व्हीएसआर कंपनीची पूर्णपणे चौकशी करून या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे।